नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीएच महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 1 सेमिस्टर 1 या वर्गासाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विचारांची परंपरा यामध्ये आपण प्लेटो या ग्रीक विचारवंतांच्या राजकीय विचारांची चर्चा करत आहोत. मागील भागात आपण प्लेटोचे लोकशाहीवरील टीका असेल, त्याचा द रिपब्लिक या ग्रंथातील त्यांनी केलेली मांडणी असेल, प्लेटोचं तत्त्वज्ञान या काही महत्त्वपूर्ण घटकांची आपण चर्चा केलेली आहे. आजच्या भागात आपण प्लेटोचे समाजविषयक जे विचार आहेत त्याची माहिती घेऊया. खरं तर समाजविषयक विचार मांडताना प्लेटोने त्याचे 2-3 भाग केलेले दिसतात. पहिला जो भाग आहे तो म्हणजे समाजाची निर्मिती कशी झाली याबद्दल प्लेटोने मांडणी केलेली आहेत. प्लेटोच्या मते मानवी गरजेतून समाज निर्माण झालेला आहे. भौतिक गरजा या विविध स्वरूपाच्या असतात आणि मग मानवाला स्वतःच्या भौतिक गरजा स्वतःच पूर्ण करणं शक्य होत नाही, म्हणजे ते अशक्यप्राय आहेत. पण गरजा मात्र ह्या कायम असतात आणि मग त्या गरजांमधून म्हणजे उदाहरणार्थ काय तर अन्न, वस्त्र, निवारा किंवा अगदी लैंगिक सुख इत्यादी विविध गरजा असतात, ज्या मानवाच्या भौतिक शारीरिक ह्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमधून समाजाची निर्मिती होते. आणि इत्यादी गरजांच्या पूर्तता करण्यासाठी मग माणसाला परस्पर सहकार्याची गरज असते आणि त्यांच्या या समूह वृत्तीतून मनुष्याच्या समूह वृत्तीतून या समाजाची निर्मिती होते असं एकंदर प्लेटो सांगतो. मग समाजाची निर्मिती होते तर मग राज्यसंस्थेची निर्मिती कशी होते तर प्लेटोच्या मते मानवाच्या समूह वृत्तीतून प्रथम समाज निर्माण होतो आणि परस्परांच्या सहकार्याच्या भावनेतूनच समाज व राज्यसंस्था यांची निर्मिती झाल्याचं दिसतं. एकदा समाज निर्माण झाला की मग राज्यसंस्थेची गरज निर्माण होते. सामाजिक आणि आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी समाजामध्ये श्रम विभागणीचं तत्त्व स्वीकारलं गेलेलं आहे आणि त्यातून समाजातील विविध सेवांची वस्तूंची देवाणघेवाण सुरू होते आणि या समाजव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका राज्यसंस्थेची गरज भासते आणि त्यातून राज्यसंस्थेची निर्मिती होते असं प्लेटो सांगतो. मग ह्या समाजव्यवस्थेत राज्यव्यवस्थेत प्लेटोने 3 वर्ग मांडलेले आहेत, म्हणजे श्रम विभागणी आणि गुणश्रेष्ठता. ह्या 2 तत्वांना अनुसरून किंवा ह्या 2 निकषांवर समाजात त्याने 3 वर्ग मांडलेले आहेत किंवा निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात. प्लेटोच्या मते पहिला जो वर्ग आहे तो म्हणजे राज्यकर्त्यांचा वर्ग आहे, त्याला रूलर क्लास असं म्हणतो तो. दुसरा जो आहे तो म्हणजे सैनिकांचा मिलिटरी क्लास आणि तिसरा जो आहे तो इकॉनॉमिक क्लास म्हणजे श्रमिकांचा वर्ग. असे प्लेटोने हे 3 वर्ग केलेले आणि हे 3 वर्ग तयार करताना त्याने ज्ञान, शौर्य आणि श्रम ह्या 3 मूलभूत स्वरूपाच्या मानवी शक्ती किंवा भावना गृहीत त्याने धरलेल्या आहेत आणि मग त्या आधारावर त्यांनी श्रम विभागणी आणि गुणश्रेष्ठत्व या 2 तत्वांना आधार मानत त्यांनी अशा 3 प्रकारे समाजाची विभागणी केलेली वर्गांमध्ये. राज्यकारभार करणं असेल, संरक्षण करणं आणि उत्पादन करणं ह्या 3 कार्यांसाठी अनुक्रमे त्यांची योजना केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे बुद्धी, साहस आणि वासना. बुद्धी म्हणजे ज्ञान, साहस म्हणजे शौर्य आणि वासना म्हणजे इच्छा, श्रम करण्याची शक्ती. असे 3 ह्या मानवी शक्तींच्या आधारावर ही वर्गांची निर्मिती त्याने केलेली आपल्याला दिसून येते. तत्त्वज्ञान बुद्धिमान लोकांनी राज्य प्रशासन चालवून समाजाला मार्गदर्शन करावं असं प्लेटो सांगतो आणि सैनिकांनी समाजाचं संरक्षण करावं आणि श्रमजीवी वर्गानं उत्पादनाचं कार्य करावं. म्हणजे बुद्धी, साहस आणि वासना ह्या 3 भावनांच्या प्रधानतेवर समाजातील 3 वर्गांची उत्पत्ती होत असते. अशा रीतीनं प्लेटोने समाजातील 3 वर्गांची निर्मिती सांगून त्यांचं कार्य देखील निश्चित केलेलं आपल्याला दिसून येतं. काय त्यांनी त्यांचं या 3 घटकांचं कार्य काय सांगितलेलं आहेत तर प्लेटोच्या मते
तत्त्वज्ञ राज्यकर्ता जो आहे, तर तो तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांचा हा जो वर्ग आहे, या वर्गाने समाजातील बुद्धिवादी ज्ञानी लोकांचा हा सर्वश्रेष्ठ वर्ग असतो आणि ह्या वर्गाचा ज्ञान आणि शहाणपणा हा विशेष गुण आहेत. आणि मग या वर्गाने आपल्या ज्ञानाच्या योग्याने आधारे राज्यकारभार पाहून एक प्रकारचं लोकांना मार्गदर्शन करावं असं प्लेटो सांगतो. दुसरं, सैनिकांचा वर्ग हा साहस शौर्य या प्रवृत्ती असणारा हा वर्ग आहेत आणि ह्या वर्गाने राज्याचं संरक्षण करावं. आणि तिसरा वर्ग तो म्हणजे श्रमिकांचा. समाजातील भौतिक गरजा भागवण्यासाठी वस्तूंचं उत्पादन करणारा हा वर्ग उत्पादक वर्ग होय. मग शेतकरी असेल, कामगार असेल किंवा इतर व्यवसाय करणारे जे लोक आहेत या सर्वांचा यामध्ये समावेश होतो. आता हे 3 वर्गांशिवाय त्या काळामध्ये म्हणजे प्लेटोच्या काळात अथेन्स नगर राज्यातील जनतेचा आणखीन एक वर्ग होता आणि हा चौथा वर्ग गुलामांचा होता. प्लेटोने ह्या वर्गाचा कुठेही उल्लेख केलेला नाही किंवा गुलामांना त्यांनी ह्या वरील 3 वर्गांमध्ये म्हणजे राज्यकर्त्यांचा वर्ग, सैनिकांचा वर्ग आणि श्रमिकांचा वर्ग यामध्ये त्याने ह्या गुलामांना कुठेही स्थान दिलेलं दिसत नाही. एकंदरीत प्लेटोने ज्ञान, शौर्य व श्रम या मानवी शक्तींच्या आधारे राज्यकर्ते, सैनिक, श्रमिक असे 3 वर्ग पाडून समाजातील प्रत्येक व्यक्तीला कामं वाटून दिलेली दिसतात. थोडक्यात काय तर समाजातील प्रत्येक व्यक्ती आपापले नियुक्त काम पाडत राहतील आणि संपूर्ण समाजव्यवस्था एक प्रकारची सुव्यवस्थित आदर्श स्वरूपाची श्रमव्यवस्था निर्माण होईल अशा प्रकारचं प्लेटोचं मत होतं. आता प्लेटोचे ह्या विचार आपल्याला काहीसे प्रतिगामी स्वरूपाचे आहेत काही कल्पना आपल्याला याच्यामध्ये दिसतात. काय सांगता येईल आपल्याला की ज्ञानप्राप्तीसाठी प्लेटो म्हणतो की फुरसतीची आवश्यकता असते आणि ज्यांना भरपूर मोकळा वेळ मिळतो त्यांनाच ज्ञानप्राप्ती होणं शक्य होतं. उदरनिर्वाहासाठी दिवसभर राबाव्या लागणाऱ्या कष्टकरी वर्गाला ज्ञानप्राप्ती होत नाही आणि ज्ञान नसल्यानं त्यांना राज्यकर्ते देखील होता येणार नाही. असा हा जो प्लेटोने काढलेला जो निष्कर्ष आहे त्याचा अर्थ असा होतो की प्लेटोचं शिक्षण फक्त राज्यकर्ता वर्ग किंवा राजकारणात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठीच प्लेटोने सांगितलेला आहे. बाकीच्या घटकांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले आहेत. म्हणून हा प्रतिगामी विचार प्लेटोच्या एकूण विचारांमध्ये दिसून येतो. म्हणजे प्लेटो लोकशाही, दुसरी गोष्ट असं की प्लेटो लोकशाहीचा विरोधक होता आणि स्पार्टाबद्दल अनुकूल होता. हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं. म्हणजे थोडक्यात काय तर मुठभर वरिष्ठ वर्गीय लोकांच्या हातात ज्ञान या निकषावर संपूर्ण निरंकुश सत्ता ठेवावी ह्या मताचा प्लेटो असल्याचं दिसून येतं. हा देखील प्रतिगामी विचार आहे. आणि एकूणच त्या काळामध्ये गुलामगिरीची प्रथा होती आणि अथेन्समध्ये सुमारे 1,00,000 इतके गुलाम होते. मात्र गुलामांची एवढी संख्या म्हणजे अथेन्सची एकूण लोकसंख्या 3,00,000 होती. त्यातले 1/3 म्हणजे जवळजवळ 1,00,000 गुलाम होते. मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येबद्दल प्लेटो कुठेच त्याच्या लिखाणामध्ये कुठेच त्यांचा उल्लेख करताना आपल्याला दिसत नाही. हा देखील एक प्लेटोच्या विचारांमधली एक उणीव किंवा त्याची प्रतिगामी कल्पना म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. प्लेटोच्या राजकीय विचारांमधली म्हणजे प्लेटोने जी आदर्श राज्य व्यवस्था सांगितलेली त्या आदर्श राज्य व्यवस्थेसाठी प्लेटोने काही महत्त्वपूर्ण गोष्टी मांडलेल्या आहेत. जसं तत्त्वज्ञ राज्यकर्ते असेल किंवा अगदीच शिक्षणविषयक विचार असेल, न्यायाची संकल्पना असेल, ह्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. तर त्यातली पहिली प्लेटोने सांगितलेली शिक्षणविषयक जी योजना होती किंवा प्लेटोचे शिक्षणविषयक जे विचार होते त्याबद्दल आपण चर्चा करू. प्लेटोने त्याच्या दी रिपब्लिक या ग्रंथात शिक्षणविषयक विचार स्पष्ट अगदी स्वरूपात मांडलेले आणि म्हणूनच रिपब्लिक हा केवळ एक राजकीय विषयांवरील ग्रंथ नसून तो शिक्षणशास्त्रावरील एक महान ग्रंथ आहे असं कोण म्हणतं? रुसो म्हणतो. म्हणजे काय तर प्लेटोच्या एकूण विचारांमध्ये आणि प्लेटोच्या मते काय तर मानवाला आदर्श राज्याची दिशा दाखवण्यासाठी हे शिक्षण हे एक योग्य असं साधन आहे.
शिक्षणामुळे व्यक्तीला आपल्या कर्तव्याची खरी जाणीव होऊन आदर्श राज्याची स्थापना करणं शक्य होईल, असं प्लेटोचं म्हणणं होतं. आणि म्हणून प्लेटोने त्याच्या दी रिपब्लिक या ग्रंथामध्ये बौद्धिक शिक्षणाला महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला दिसतं. मात्र असं असलं तरी व्यावहारिक दृष्टिकोनातून शिक्षण पद्धतीचं विवेचन त्याने दी लॉज या त्याच्या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला आढळतं. आता प्लेटोच्या काळात अथेन्स आणि स्पार्टा या ग्रीक नगरराज्यात 2 प्रकारच्या शिक्षण पद्धती होत्या. अथेन्समध्ये खाजगी व व्यक्तिगत स्वरूपाची सुपिष्टांची शिक्षण पद्धत होती. व्यक्तीच्या सुप्त गुणांचा विकास साधणारी ही पद्धत म्हणजे सुपिष्टांची पद्धत होती. या उलट स्पार्टामधील शिक्षण पद्धती समाजाभिमुख आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजे समाजाच्या विकासासाठी, हितासाठी सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखाली ही स्पार्टामधली शिक्षण पद्धत चालू होती. प्लेटोने या दोन्ही पद्धतींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न त्याच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये केलेला दिसून येतो आणि त्यासाठी त्याने अथेन्स येथे एक अकॅडमी त्याने सुरू केलेली होती. आता त्या काळात संपूर्ण ग्रीस देशातून तरुण विद्यार्थी प्लेटोच्या या अकॅडमीमध्ये शिक्षणासाठी येत होते. प्लेटो स्वतः त्यांना व्याख्यानं देत होता. तात्विक व व्यावहारिक दृष्टिकोनातून चालणारी ही अकॅडमी म्हणजे एक प्रकारचं लहानसं त्या काळातलं विद्यापीठ असंच त्याचं स्वरूप आपल्याला असल्याचं दिसून येतं. मग ह्या शिक्षणाचा किंवा त्याच्या ह्या अकॅडमीचा या शिक्षणविषयक विचारांचा प्लेटोचा खरं शिक्षणाचा उद्देश काय होता, तर प्लेटो म्हणतो की सद्गुण म्हणजे ज्ञान. त्याला इंग्लिशमध्ये व्हर्च्यू इज नॉलेज असं म्हणतो आपण. म्हणजेच काय, तर नीती व ज्ञानाची एकरूपता हे खरं सॉक्रेटिसचं तत्त्व होतं आणि जे प्लेटोला मान्य होतं. नीती व ज्ञान यांची एकरूपता असली पाहिजेत, कारण ज्ञानप्राप्तीचा योग्य मार्ग म्हणजे शिक्षण होय आणि शिक्षणामुळेच व्यक्तीला सामाजिक नीतिमत्तेची जाणीव होऊन सत्याचा व सद्गुणांचा मार्ग सापडतो. शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत बनतो असं प्लेटोचं मत होतं. आणि म्हणून शिक्षणाचं महत्त्व सांगताना प्लेटोने दी लॉज या ग्रंथामध्ये प्लेटो असं म्हणतो की मनुष्य विनयशील, सौम्य, शांत स्वभावाचा आणि जवळजवळ देवाच्या पदवीला पोहोचणारा होईल किंवा हिंस्रातील हिंस्र पशु होईल, हे शिक्षणानेच निश्चित करता येईल किंवा निश्चित होऊ शकतं. हे प्लेटोने दी लॉजमध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे शिक्षण हे आपल्याकडे आपण जनरली असं म्हणतो बघा की शिक्षण ही अशी गोष्ट आहे की माणसाला अगदी चांगलं नैतिक म्हणजे उच्च पातळीवर तो देवाच्या पदवीलाही बसू शकतो किंवा शिक्षण हे माणसाला अगदी दहशतवादीसुद्धा बनवू शकतं, नाही का. म्हणून प्लेटोने हा जो विचार तो एक व्यावहारिक भूमिकेतून मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून शिक्षणाचं महत्त्व प्लेटोनं मान्य केलेलं होतं. प्लेटोच्या मते शिक्षणामुळे समाजातील विविध वर्गात कर्तव्याची जाणीव निर्माण होते. निस्वार्थीपणे आणि कर्तव्यबुद्धीने प्रत्येकाने समाजहिताच्या दृष्टीने कार्य करावं ही भावना निर्माण करणं, व्यक्तीचा बौद्धिक विकास घडवून व्यक्तीला सद्गुणी व नीतिमान बनवणं व त्यातून समाजाचा सर्वांगीण विकास करणं असा एकूण हेतू किंवा उद्देश आपल्याला सांगतो. एकंदरीत प्लेटोने शिक्षणाचा उद्देश व्यक्तिगत व सामाजिक अशा दोनही दृष्टिकोनातून स्पष्ट केलेला आपल्याला सांगता येतो. आता व्यक्तिगतदृष्ट्या व्यक्तीचा बौद्धिक व मानसिक विकास साधणं व सामाजिकदृष्ट्या समाजात जागृती, एकता निर्माण करणं हा त्याच्या शिक्षणाचा उद्देश दिसतो. प्लेटोने शिक्षणाची योजना आखताना शिक्षण फक्त पालक वर्गापुरतंच असावं, म्हणजे राज्यकर्ता वर्ग आणि सैनिक वर्गापुरतंच असावं हे सांगितलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचं त्यांनी उत्पादक वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. ही गोष्ट मात्र आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्या सविस्तर शिक्षण योजनेमध्ये प्लेटोने सांगितलं की वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मुलांना आपल्या आईपाशी ठेवलं पाहिजेत, त्यांना आईजवळ राहू द्यावं. म्हणजे प्लेटोच्या योजनेप्रमाणे वैयक्तिक पितृत्वाची ओळख नसल्यामुळे म्हणजे त्यांचे प्लेटोचा स्त्रीविषयक साम्यवाद जेव्हा आपण बघतो तेव्हा चांगले अपत्य नागरिक निर्माण करण्यासाठी त्याने वैयक्तिक पितृत्वाची जी ओळख आहे ती नाकारलेली आहे.
आणि म्हणून वरच्या पिढीतील जे तत्त्वज्ञ पालकांच्या देखरेखीखाली ही मुलं वाढावीत. मात्र 5 ते 7 या वयोमर्यादेपर्यंत शारीरिक वाढीसाठी, अवयवांची मुक्त हालचाल व मानसिक पोषणासाठी कल्पनारम्य कथा त्यांना ऐकाव्यात. या कथा कुतूहलजन्य किंवा पराक्रम प्रेरक असाव्या, सत्प्रवृत्ती पोषक असाव्यात, परंतु त्यात भयानक काहीच नसावं. 7 ते 14 या वयोमर्यादेपर्यंत शारीरिक संवर्धनासाठी व शिस्तीसाठी मैदानी खेळ व मानवी पोषणासाठी संगीत साधना यांचा अंतर्भाव असावा. जसं शरीरासाठी व्यायामाची गरज असते तसं मनाच्या संवर्धनासाठी संगीत आवश्यक असतं. इंग्लिशमध्ये एक म्हण आहेत बघा, एक्सरसाइज इज फॉर बॉडी अँड म्युझिक इज फॉर सोल. म्हणजे या प्रकारचा, म्हणून तो संगीताला महत्त्व देतो. यामुळे चारित्र्य संवर्धनाला हितकारक आणि नैतिक बळ मिळतं असं प्लेटोचं म्हणणं होतं. संगीत साधना ही शारीरिक व्यायामाची एक प्रकारची बहीण असंही तो म्हणतो. पुढे 14 ते 20 वर्ष या काळात शारीरिक वाढीसाठी मैदानी खेळ, सैनिकी शिक्षण आणि बौद्धिक संवर्धनासाठी तत्त्वज्ञान व सौंदर्यवृद्धीसाठी कलांचं शिक्षण द्यावं असं प्लेटोने सांगितलेलं आहे. त्यानंतर 20 ते 30 या वयोगटातील विद्यार्थ्यांना उच्च प्रकारचं शिक्षण किंवा मूलगामी आणि तार्किक स्वरूपाचं शिक्षण त्यांना द्यावं, ज्यामध्ये गणित, विज्ञान, ज्योतिषशास्त्र, भूमिती, खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचा समावेश असेल. आणि मग ह्या विषयांचा सखोल अभ्यास शिकवला जावा असं प्लेटोचं म्हणणं होतं. तसेच त्यांना उच्च सैनिक शिक्षण द्यावं. वयाच्या 30व्या वर्षी एक परीक्षा घेऊन जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना राज्यकर्त्यांच्या सर्वोच्च शिक्षणासाठी निवडण्यात यावं आणि जे नापास होतील त्यांना सैन्य आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये अधिकाऱ्यांच्या जागा दिल्या जाव्यात. अशा प्रकारची एक रचना त्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. पुढचं हे जे शिक्षण आहे प्लेटोच्या मते ते आदर्श राज्यकर्त्यांसाठी हे शिक्षण आहे. म्हणजे 30 ते 50 या वर्षांच्या वयोगटातील अत्यंत निवडक प्रौढ नागरिकांना उच्च शिक्षण देण्याचं कार्य हे केलं जावं. या काळात चिंतन असेल, मनन असेल करण्याला शिकवावं. सत कशाला म्हणतो आपण, अंतिम सत्य किंवा सर्वोच्च सत्य, हे जे सत आहेत ते शोधून काढण्याची त्यांची क्षमता वाढवावी. तत्त्वज्ञ राज्यकर्ते निर्माण करण्यासाठी या वयोगटातील विद्यार्थ्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त करून द्यावं आणि तर्कशुद्ध विचार असेल, व्यवहार, सद्गुण या दृष्टीनं व्यक्ती परिपूर्ण बनली पाहिजेत असं प्लेटो सांगतो. वयाच्या 35व्या वर्षी शिक्षण पूर्ण झाल्यावर अशा विद्यार्थ्यांनी सार्वजनिक कार्यात भाग घ्यावा व नगरराज्याचे सेवा कार्य करावे अशी त्यांच्यावर सक्ती करण्यात यावी. अशा रीतीनं वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत व्यावहारिक शिक्षण घेतल्यानंतर ते नागरिक राज्यकारभार करण्यास पात्र झाले असं समजावं, असं एकूण प्लेटोची शिक्षणविषयक योजना आपल्याला सांगता येते, जी त्याला आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी जे राज्यकर्ते होते किंवा जो पालक वर्ग होता त्या पालक वर्गांना त्याने त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी ह्या शिक्षणविषयक योजनेची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. पुढच्या भागामध्ये आपण प्लेटोची साम्यवादविषयक संकल्पना, न्यायाची संकल्पना या महत्त्वपूर्ण त्याच्या विचारांवर चर्चा करूया. तोपर्यंत आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद.